सरकारी पैशांची होळी, 30,000 वृक्षांचं बळी, नवे गाव बांध येथील वन विभागाचा भोंगळ कारभार उघड. गोंदिया पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वन विभागाच्या वतीनं दरवर्षी साजरा होणारा वन महोत्सव यंदा गोंदिया जिल्ह्यात वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. वन महोत्सव सप्ताहात लागवड करण्यात आलेल्या हजारो वृक्षांचं संगोपन न झाल्यानं अवघ्या 6 महिन्यातच ही वृक्ष लागवड अपयशी ठरत असल्याचं चित्र समोर आलंय. गोंदिया जिल्ह्यात 1 जुलै ते 7 जुलै 2025च्या दरम्यान वन महोत्सव सप्ताह साजरा करण्यात आला होता. या अंतर्गत जिल्ह्याला 4,50,000 वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. याच मोहिमेत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीनं बाराभाटी सहवन क्षेत्रातील चांना, बाकटी, मौजा, गुडरी इथं 22,000 तसेच बीट चांना बाकटी कक्ष क्रमांक 7,19,710 इंजूर येथील संरक्षित वन व मिश्र रोपवन क्षेत्रात ग्रीन क्रेडिट योजनेअंतर्गत इंजोरी भागी रिटी इथं 8,888 अशा एकूण 30,888 वृक्षांची लागवड करण्यात आलेली होती. या वृक्ष लागवडीत वड, पिंपळ, साग, आवळा, बेहडा, कडुनिंब, फणस, बांबू, जारूळ, हिरडा, अर्जुन, जांभूळ, आंबा, कुसुम, शिसम, बेल, चिंच आदी विविध प्रजातींचा समावेश होता. मात्र या वृक्षांचं संगोपन न झाल्यानं आज बहुसंख्य रोपं पाण्याअभावी सुकून मृत्युमुखी पडत असल्याचं चित्र दिसून येत आहे. वृक्षांना पाणी पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित 2 बोरवेल बसवण्यात आले होते. मात्र त्यापैकी एक बंद असून दुसऱ्या बोरवेलचं पाणी वृक्षांपर्यंत न पोहोचवता थेट तलावात जात आहे. तसेच संरक्षणासाठी उभारण्यात आलेली जाळी खोलवर लोखंडी खांब न रोवल्यामुळे कोसळली आहे. संरक्षण जाळी उभारण्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं पाहायला मिळत आहे. तर ठिबक सिंचनासाठी टाकलेली पाईपलाईन फुटलेली असल्यानं वृक्षांना पाणी मिळत नाही. पाईपलाईन करता टाकण्यात आलेले पाईप निकृष्ट दर्जाचे आहेत. तर वन विभागाच्या गंभीर दुर्लक्षामुळे हजारो वृक्ष नष्ट व नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या वृक्षांचा वाली कोण आणि वन विभागानं केवळ वृक्षारोपण केलं मात्र त्यांचं संगोपन का केलं नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली शासनाच्या निधीचा दुरुपयोग तर झाला नाही ना, अशी शंका पर्यावरण प्रेमी व्यक्त करतात. संपूर्ण प्रकरणाची चौकशी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत ओके, गोंदिया.